बाळासाहेबांचे ठसे घेतल्याचा कदमांचा दावा हा 100% खोटा आहे। रामदास कदमांच्या आरोपांना अनिल परबांनी या भाषेत उत्तर दिलंय। रामदास कदमांना कोर्टात खेचणार असल्याचं सुद्धा अनिल परबांनी म्हटलंय। कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं गेलं असा सवाल सुद्धा परबांनी उपस्थित केलाय। ज्योती कदम प्रकरणाची ही नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी अनिल परबांनी केली आहे। कदम दलाली करतात, भाडगिरी करून पैसे मिळवतात असा आरोप अनिल परबांनी केला। तर रामदास कदम यांनी काय म्हटलेलं होतं आणि त्यावरती आता अनिल परब यांनी काय म्हटलंय आपण बघूया। नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी। उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहे। आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो। रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय, याला नीच हाच एक शब्द लागू होतो। खरं म्हणजे याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती, कारण पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही। हे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं हा याच्यामधला कुटील डाव आहे। आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे। या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे। जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे। अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे।